तर वर्षातला शेवटचा दिवस त्यासाठी मुंबईतील नागरिकांनी बँड्रा येथील बँडस्टँड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उत्साहाने 2023ला नागरिकांनी निरोप दिला। इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। आपण आलेलो आहोत आता मुंबईतील अरबी समुद्र किनारी म्हणजेच बँड्रा या ठिकाणी आणि आपण माझ्या मागे बघू शकता सूर्यास्त जो आहे तो झालेला आहे। 2023 या वर्षातील शेवटचा सूर्यास्त जो आहे तो झालेला आहे। म्हणजे या 2023 या वर्षामध्ये आपल्याला बरेच गोष्टी शिकायला मिळाल्या, बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि सारख्या वर्षाला कुठेतरी आता आपण बाय बाय करतोय आणि अवघी काही तासातच जे आहे नवीन वर्षाला जी आहे सुरुवात होणार आहे। संध्याकाळ झालेली आहे मुंबईमध्ये। आपण बघू शकतो बँड्रा बँडस्टँड या ठिकाणी जी आहे नागरिकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळपर्यंत मुंबई पोलीस आणि SRPFचे जे जवान आहेत ते नागरिकांना कुठेतरी समुद्र किनारी आणि पाण्याजवळ येण्यासाठी जे आहेत नकार देत होते, पण गर्दी इतकी प्रचंड झाली की त्यांना कुठेतरी नागरिकांना सूट देण्यात लागली होती आणि ते नागरिकांना सूट दिल्यानंतर नागरिक जे आहेत ते आता समुद्र किनारी जे आहेत ते आलेले आहेत। अर्थातच जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी ही खास नजर मुंबईमधून जी आहे आम्ही प्रेक्षकांसाठी दाखवतच आहोत। सूर्यास्त जे आहे झालेला आहे आणि सोबतच जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी जे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, बँड्रा।